ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आज खरंच दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आज दुपारी नेमकं 1 वाजता राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बराच काळ शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट बघत होते, पण आता ती प्रतीक्षा अखेर संपली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार राज्यातील तब्बल 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आज थेट आर्थिक मदत मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अशी मिळून एकूण 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली। त्यामुळे आजचा दिवस अनेक शेतकरी कुटुंबांसाठी समाधान आणि आशेचा ठरणार आहे। आजच्या या शुभ मुहूर्तावर एवढी मोठी रक्कम मिळणार असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पसरलं आहे। सगळीकडे ही खुशखबर वेगाने पोहोचते, पण शेतकरी बांधवांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं की हा हप्ता सर्वांनाच मिळणार नाही, तर फक्त पात्र शेतकऱ्यांनाच ही रक्कम दिली जाईल। त्यामुळे सरकारने आता पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर केली। या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे एकदा नक्की तपासून बघा, कारण तुमचं नाव जर पात्र जिल्ह्यांच्या यादीत असेल तरच आज दुपारी नेमकं 1 वाजेपासून 4,000 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल। आणि यासाठी सरकारने दोन्ही हप्त्यांसाठी मिळून 8,600 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केलेला आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल। सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील काही निवडक जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली। अनेक दिवसांपासून ही यादी कधी येणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि अखेर त्या यादीत असलेल्या शेतकऱ्यांना आज लाभ भेटणार आहे। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येकी 2,000 रुपये असे मिळून एकूण 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील। मात्र शेतकरी बांधवांनो, सरकारने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे। राज्यात एकूण 36 जिल्हे असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी पैसे सोडणं प्रशासकीय आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही। म्हणूनच ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाईल। बँकांच्या सर्व्हरवर अचानक ताण येऊ नये यासाठी प्रशासनाने संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ही प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे। पहिला टप्पा आज दुपारी 1 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे, तर दुसरा टप्पा त्यानंतर सुरू होऊन रात्री 10 वाजेपर्यंत पैसे जमा केले जातील। मात्र काही जिल्हे सध्या पहिल्या यादीत समाविष्ट नाहीत, हे सरकारने स्पष्ट केलं। आजच सरकारकडून जिल्ह्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून फक्त ज्या जिल्ह्यांची नावे पहिल्या टप्प्यातील यादीत आहेत त्यांच्याच खात्यांमध्ये आज नेमकं 1 वाजेपासून निधी जमा होईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे समाविष्ट आहेत हे एकदा नीट तपासून घेणं महत्त्वाचं आहे। आता या वितरणामध्ये विशेषतः कोरी, शिरपूर, माळशिरस, पाताळे आणि हिंगणघाट या तालुक्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे। जर तुम्ही या भागातले शेतकरी असाल, या तालुक्यांमध्ये राहत असाल, तर आज दुपारी 1 वाजल्यापासून तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येऊ शकतो, कारण आज याच ठिकाणी सरकारकडून थेट निधी वितरण केलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयानुसार बँकांकडे ही रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे। मात्र शेतकरी बांधवांनो, यासोबतच 2026 या नवीन वर्षापासून काही नवीन अटी लागू करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली। त्यामुळे पुढील हप्त्यांसाठी या अटी समजून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारकडून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं की नवीन अटी आणि नियम शेतकऱ्यांना पाळावेच लागतील। ते पूर्ण केल्याशिवाय खात्यात निधी जमा होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या अटी काय आहेत आणि त्यामध्ये तुम्ही पात्र ठरता का नाही हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जे शेतकरी या अटींमध्ये बसतील त्यांनाच इथे 4,000 रुपयांची भेट दिली जाणार आहे। यावेळी सरकारने सरसकट सगळ्यांनाच पैसे देण्याचा मार्ग न निवडता खरंच गरजू आणि प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच निवड करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आज फक्त खऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच रक्कम जमा केली जाईल। तर शेतकरी बांधवांनो, आता ही यादी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल। त्यामुळे त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे नक्की तपासून बघा। उत्तर महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्याची निवड सरकारने पहिल्या टप्प्यासाठी केली। आता विशेष करून नंदुरबार जिल्ह्यातील अंबरनाथ आणि तळोदा या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना आज प्राधान्याने निधी दिला जाईल। या भागातील शेतकरी बांधवांनी आजच आपलं बँक खातं तपासणं गरजेचं आहे, कारण दुपारनंतर त्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल। आणि यासोबतच सरकारने नवीन वर्षासाठी काही नियम सुद्धा लागू केलेले आहेत, ज्यांची माहिती घेणं पुढील लाभासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल। आता शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलेला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम नीट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता तो नियम म्हणजे जमिनीची मर्यादा।
जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर 8 एकरपेक्षा जास्त शेती असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. सरकारकडून आता 7/12 उतार्याची सखोल तपासणी केली जाणार असून फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे तुमच्याकडे असलेली जमीन 8 एकरपेक्षा कमी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, हे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. आणि याच पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्याचा सुद्धा समावेश आपल्या महाराष्ट्र सरकारकडून केला गेला असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती प्रशासनाने दिली. आता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड आणि त्र्यंबकेश्वर या भागातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता सरकारकडून व्यक्त करण्यात आली. या परिसरातील एकूण 142 तालुक्यांची निवड सरकारकडून करण्यात आली. त्यांची नावं यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. आता त्यामध्ये तुमचं नाव आहे का हे तपासणं आता खूपच महत्त्वाचं ठरेल, कारण जर यादीत तुमचं नाव असेल तर सरकारकडून थेट तुमच्या खात्यात निधी जमा केला जाईल. आणि शेतकरी बांधवांनो, इथेच एक अत्यंत महत्त्वाची माहिती, सरकारने यासोबत दुसरा नियम सुद्धा स्पष्ट केला, जो कुटुंबातील इतर योजनांच्या लाभाशी संबंधित आहे. जर रेशन कार्डवरील एखादी महिला आधीच लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळताना अडचणी येऊ शकतात, असं स्पष्ट करण्यात आलंय. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते आणि त्याच वेळी तिच्या नावावर शेती असून ती नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेत असेल तर अशी दुहेरी मदत पुढे मान्य केली जाणार नाही. सरकारने ठामपणे सांगितलं आहे की यापुढे हा प्रकार चालणार नाही. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त महिलांनाच आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना दिला जाईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. सध्या तरी हे दोन्ही लाभ सुरूच राहणार आहेत, पण पुढील हप्त्यापासून यावर मर्यादा आणल्या जातील. एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ घेतला जातोय का यावर आता सरकार बारकाईने लक्ष ठेवणार असून त्यासाठी ठोस नियम सुद्धा लागू करण्यात आले. आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने केला. या जिल्ह्यांमधील काही निवडक तालुके आजच्या पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आले. त्या भागातील पात्र लाभार्थ्यांना आज दुपारी 1 वाजल्यापासून बँकेकडून मेसेजेस येण्यास सुरुवात होणार आहे. यासोबतच इतर महत्त्वाच्या जिल्ह्यांची सुद्धा सरकारकडून निवड करण्यात आली. आता यामध्ये मराठवाड्यातील बीड आणि लातूरचा समावेश करण्यात आला. त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरचा समावेश पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेला आहे. आणि त्यासोबत विदर्भमधील नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश पहिल्या टप्प्यासाठी सरकारकडून करण्यात आलेला आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही हे तुम्ही अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःही तपासू शकता. तर शेतकरी बांधवांनो, सरकारने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की निधी फक्त पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल, कारण PM किसान योजनेसाठी आता फार्मर ID कार्ड काढणं गरजेचं आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने किंवा नियमबाह्य मार्गाने फार्मर ID कार्ड काढलेलं आहे अशा शेतकऱ्यांना पुढे अडचणी येऊ शकतात. प्रशासनाच्या तपासणीत अनेक असे ID कार्ड सापडले आहेत जे प्रत्यक्ष शेतकरी नसलेल्या काही लोकांनी चुकीच्या प्रकारे तयार केले होते. त्यामुळे सरकारने ठरवलं की फक्त अधिकृत, वैध आणि ओरिजिनल फार्मर ID कार्ड असलेल्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल. आणि आज हा निधी थेट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल. आता शेतकरी बांधवांनो, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट. जर तुम्ही विदर्भातील पात्र जिल्ह्यांमध्ये येत असाल तर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची KYC पूर्ण केली आहे का नाही हे तात्काळ तपासून घ्यावं. जर अजून KYC झालेली नसेल तर ती लगेच पूर्ण करून घ्यावी, कारण या भागातील पात्र शेतकऱ्यांनाही आज 4,000 रुपयांचा लाभ मिळेल. त्यासोबतच कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय आनंदाचा ठरेल, कारण सरकारने या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश यादीमध्ये केलेला आहे, पहिल्या टप्प्यातील यादीत केलेला आहे. इथे एक अत्यंत गंभीर आणि लक्ष देण्यासारखा मुद्दा सुद्धा सरकारकडून उपस्थित करण्यात आला. जर एखाद्या शेतकऱ्याने जमिनीचे तुकडे केले आणि प्रत्येक तुकड्यावर घरातील वेगवेगळा सदस्य लाभ घेत असेल, हप्ता घेत असेल तर अशा प्रकरणांवर आता थेट कारवाई होऊ शकते. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की रेशन कार्डवरील नोंदीच्या आधारावर एकाच कुटुंबातून केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल. म्हणजे असं समजा, घर एकच आहे पण नवरा, बायको, मुलगा, बहीण अशा 4 जणांच्या नावावर प्रत्येकी 1-1 एकर शेती दाखवून 4ही जण लाभ घेत असतील तर असा प्रकार पुढे मान्य केला जाणार नाही. सरकार आता अशा प्रकरणांची सखोल तपासणी करणार असून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. जर एकाच कुटुंबातील अनेक जण नमो शेतकरी योजना, PM किसान योजना या दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेत असतील तर अशा प्रकरणांमध्ये सरकारकडून निश्चितपणे कारवाई, असं प्रशासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एका घरातून फक्त एकाच व्यक्तीने या दोन्ही योजनांचा लाभ घ्यावा ही सरकारची ठाम भूमिका आहे. आता आणखी एक महत्त्वाची माहिती लक्षात घ्या. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी
आणि रायगड या जिल्ह्यांसाठीही प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली. ज्यांचे नाव पहिल्या 15 जिल्ह्यांच्या यादीत नाही अशा शेतकऱ्यांनी घाई न करता पुढील 7 ते 10 दिवस थोडी प्रतीक्षा करावी असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. कारण शेतकरी बांधवांनो, सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की फक्त एकच नाही तर दुसरी आणि तिसरी यादी देखील पुढील काळात जाहीर केली जाईल. त्यामुळे ज्यांना आता लाभ मिळालेला नाही त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. पुढील टप्प्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही निधी जमा केला जाईल. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची, बँक खात्याची KYC पूर्ण असणं. सरकारने सांगितलं आहे की KYC पूर्ण असेल तर लाभ मिळेल, अन्यथा लाभ भेटणार नाही. आता विशेष करून ज्यांचं आधार कार्ड 2015च्या आधीचं आहे त्यांनी आपला फोटो आणि वैयक्तिक माहिती अद्ययावत करून ठेवावी, अपडेट करून ठेवावी अशा स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. जुन्या फोटोमुळे आधार प्रमाणीकरणात मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे तुमचं नाव आणि जन्मतारीख आधार कार्डवर योग्यरित्या नोंदवलेलं आहे की नाही हे नक्की तपासा. फक्त ते योग्य असल्यास तुमच्या खात्यात सरकारकडून 4,000 रुपयांचा लाभ जमा होणार आहे. या रकमेचा वापर तुम्ही शेतीसाठी लागणारे बियाणे, खतं आणि इतर आवश्यक खर्चासाठी करू शकता. त्यामुळे आज शेतकऱ्यांसाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा ठरेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नामुळे ग्रामीण भागाला थेट आर्थिक मदत मिळणार आहे. आणि लक्षात ठेवा, आज दुपारी 1 वाजल्यापासून हा निधी थेट तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली असेल. तर शेतकरी बांधवांनो, रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्या मोबाईलवर केव्हाही मेसेज येऊ शकतो ज्यामध्ये कळेल की तुमच्या खात्यात निधी जमा झाला आहे का नाही. त्यामुळे अजून चिंता करायची काहीच गरज नाही. सरकारने अगदी स्पष्ट सांगितलं आहे की फक्त यादीत समाविष्ट असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच निधी जमा होईल. हीच होती आजची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट. अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेटसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.